भंडारा गोंदिया जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे पुन्हा एकदा भीषण अपघातामधून अगदी थोडक्यात बचावलेत। आज पहाटे दिल्लीला जात असताना नागपूरच्या हद्दीमध्ये त्यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली। विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यांमध्ये खासदारांच्या बाबतीत घडलेली ही तिसरी थरारक घटना आहे। या आधी देखील त्यांच्या कारला ट्रकनं धडक दिली होती, तर 4 दिवसांपूर्वी भंडाऱ्यामधल्या विश्रामगृहाला आग लागली होती। त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्याच वेळेला खासदार प्रशांत पडोळे हे त्या ठिकाणी उपस्थित होते। नुकतंच देशातील ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलंय यामध्ये महाराष्ट्रामधील एकमेव खासदार म्हणून त्यांचंही निलंबन झालं होतं। यानंतरही त्यांनी संसदेच्या पायऱ्यांवरती बसून जोरदार आंदोलन केलं। मात्र एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या अशा घटनांमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। यामागे काही अदृश्य शक्तींचा हात तर नाही ना, अशी शंका खासदार प्रशांत पडोळे यांनी देखील उपस्थित केली आहे। आज भंडाऱ्यावरून दिल्लीला अधिवेशनाकरता निघालो असता नागपूर पूर्वी आमच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। देवाच्या कृपानं, म्हाताऱ्यांच्या कृपानं फक्त किरकोळ मार लागला। याच्यातून सुखरूप असा आम्ही बाहेर निघालो। यापूर्वी सुद्धा विंटर सेशनला मी दिल्लीवरून वापस येत असताना नागपूरच्या समोरच ॲक्सिडेंट झाला होता। मनात एक विचार येतोय की हे घातपात तर नाही ना। 4 दिवसापूर्वी सर्किट हाऊसला बसलो असता, तिथं सुद्धा भीषण अशी आग लागली। अर्धा मिनिटात मी त्या रूमच्या बाहेर नसतो निघलो तर काही घटना घडू शकली असती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।